मध्ये कंपाऊंडिंग, फोर फीचर आणि पॉवर्स याबद्दल पण प्रश्न विचारलेले असतात आणि स्पेसिफिक काही प्रश्न देऊन त्या मध्ये डिस्क्रिप्टिव्ह अँसर्स पण मागितलेले असतात. तर आज आपण फक्त 2-3 जे शिल्लक राहिले त्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर मी आता पुढचं काम प्रेझेंटेशनचं सुरू करतोय. तुमचा माईक बंद आहे जगताप साहेब, तुमचा माईक बंद आहे. हा आवाज येतोय आता? हा येतोय. आणि स्क्रीन दिसतंय? हो दिसतंय. ओके. फुल कर. तर मित्रांनो, आपण ट्रेड आणि कॉमर्स, वाईल्ड लाईफ ॲनिमल्स आणि ॲनिमल आर्टिकल्स आणि त्याच्या ट्रॉफिक्स बद्दल एक चॅप्टर 5 मध्ये या ट्रेड मधल्या कुठल्याही ऑफेन्स मध्ये जर अशी प्रॉपर्टी आपण सीज केलेली असेल अलॉंग विथ एनी व्हेकल, टूल्स, तर ते गव्हर्नमेंट प्रॉपर्टी म्हणून समजलं जातं. सेक्शन 39 मध्ये ती प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची आहे असं गृहीत धरलं जातं. त्यासाठी या सेक्शन मध्ये दिलेलं आहे. आणि जर ती वाईल्ड ॲनिमल जर सँच्युरी किंवा नॅशनल पार्क मध्ये असेल ती सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी, आणि इतर ठिकाणी असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी असं मेन्शन केलेलं आहे. त्या सेक्शन 39 मध्ये प्रोव्हिजन्स आहे त्यामध्ये कुठले इलिगल पोझेशन करता येणार नाही. आणि जर कोणाच्या ताब्यात जर एखादं वाईल्ड ॲनिमल्स आलं असेल तर त्यांनी ते तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा संबंधित वन अधिकारी
यांच्याकडे हँडओव्हर करायचं आहे इन्फॉर्म करून. ही प्रोव्हिजन या सेक्शन 39 मध्ये आहे की वाईल्ड एनिमल्स एक्सेट्रा टू बी ए गव्हर्नमेंट प्रॉपर्टी वेन एव्हर इट इज सीज्ड ऑर प्रोक्युअर्ड बाय एनी इलिगल मीन्स बाय एनी पर्सन विदाउट लायसन्स ऑर परमिट. त्यानंतर चॅप्टर 5A मध्ये काही स्पेसिफिक शेड्यूल अॅनिमल्स साठी प्रोहिबिशन्स दिलेले आहे. त्याला स्ट्रिंजंट पनिशमेंट आहे. तर यामध्ये शेड्यूल अॅनिमल्स स्पेसिफिक डिफाईन केलेले आहे. शेड्यूल 1 आणि पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 असे अॅनिमल्स जर असतील तर याचे सुद्धा अॅनिमल आर्टिकल्स वगैरे असतील सीज केलेले, तर त्याला रेग्युलेशन्स आहेत, प्रोहिबिशन्स आहे. विदाउट परमिशन किंवा विदाउट परमिट किंवा विदाउट लायसन्स कुठल्याही प्रकारे ट्रेड करता येत नाही, ट्रान्सफर करता येत नाही, किंवा एखाद्या अॅनिमल आर्टिकल्सची ट्रॉफी बनवता येत नाही. त्यासाठी हे रेग्युलेशन्स दिलेले. या शेड्यूल अॅनिमल मध्ये मात्र एक पार्ट असा आहे जो आता आपण लाल अक्षरात बघतोय. बट डज नॉट इन्क्लूड टेल फिदर ऑफ पिकॉक, an article or trophy made there from venom or its derivative. हे एक्सक्लूड केलेलं आहे या शेड्यूल 1 आणि पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 च्या शेड्यूल अॅनिमल आर्टिकल्स मधून. एखादा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला त्यावेळेस फिदर पिकॉक्स टेल फिदर ऑफ पिकॉक्स हे जर कुठे सापडले तर ती सीज करायची किंवा नाही, किंवा त्याच्यावर पनिशमेंट काय, असा प्रश्न विचारला जाईल. त्याच्याकरता आपण 49A मध्ये जी तरतूद दिलेली आहे की मोराची पिसे आणि त्यापासून बनवलेलं आर्टिकल हे यामध्ये येणार नाही. 40C सेक्शन आहे रेग्युलेशन्स ऑफ ट्रान्सफर ऑफ एनिमल्स विदाउट परमिट ऑर लायसन्स. कुठल्याही एनिमल्स किंवा एनिमल आर्टिकल्स, ट्रॉफी, अनक्युअर ट्रॉफी ह्या ट्रान्सफर करता येणार नाही. 44 सेक्शन मध्ये दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारे विदाउट लायसन्स असा ट्रान्सफर किंवा सेल डीड करता येणार नाही. 48A मध्ये दिलेलं रिस्ट्रिक्शन्स ऑन ट्रान्सपोर्टेशन ऑफ वाईल्ड लाईफ, म्हणजे रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहे की विदाउट पुन्हा परमिट किंवा लायसन्स ट्रान्सपोर्ट करता येणार नाही. यापूर्वी बऱ्याच ठिकाणी सर्कस आयोजित केली जायची, आता त्यामध्ये वाईल्ड एनिमल्स ठेवण्याची बंदी आहे. पण पूर्वी ते सर्कस ज्यावेळेस यायची गावात तर त्या लोक तिथून ज्यावेळेस ते एनिमल्स ट्रान्सफर करायचे असायचे त्यावेळेस लोकल फॉरेस्ट ऑफिसर त्याचं व्हेरिफिकेशन करून नंतर त्याला ट्रान्सपोर्ट परमिट द्यायचे. DCF रँकचे अधिकारी ते ट्रान्सपोर्ट परमिट द्यायचे. तर ही सर्कसला किंवा झूला सुद्धा ट्रान्सपोर्ट परमिटची आवश्यकता आहे. विदाउट ट्रान्सपोर्ट कुठल्याही प्रकारे ट्रान्सफर करता येणार नाही. हे 48 सेक्शन मध्ये रिस्ट्रिक्शन दिले. 49B मध्ये डिलिंग टॉपिकचं अॅनिमल आर्टिकल्स डिराइव्ह फ्रॉम शेड्यूल अॅनिमल्स, फक्त वाईल्ड अॅनिमल्स नाही, ते फक्त शेड्यूल अॅनिमल्स म्हटलं. आणि काय काय प्रोव्हिजन्स असतील त्या थोडक्यात दिलेल्या आहे की हा कायदा डिक्लेअर झाल्यानंतर, अमेंडमेंट आल्यानंतर कुठल्याही प्रकारे याचं डिलिंग करता येणार नाही विदाउट परमिट, विदाउट लायसन्स. आणि एक महत्वाचा याच्यात असं आहे की कुठलाही बिझनेस करताना एखाद्या वाईल्ड अॅनिमल्सच्या फ्लेशमध्ये किंवा आर्टिकल्स मध्ये असं डिलिंग जर करत असेल विथ परमिशन जर असेल, त्यामध्ये बी जे रेड अक्षरात दाखवलं लाल मध्ये, कुक ऑर सर्व मीट डिराइव्ह फ्रॉम एनी शेड्यूल अॅनिमल इन एनी इटिंग हाऊस. हे एक स्पेसिफिक तरतूद आहे की कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये मीट डिराइव्ह फ्रॉम एनी शेड्यूल अॅनिमल इन एनी इटिंग हाऊस हे सर्व करता येणार नाही विदाउट परमिशन, विदाउट परमिट. आता इटिंग हाऊस फॉर द पर्सन, इटिंग हाऊस इन्क्लूड्स अ हॉटेल, रेस्टॉरंट और एनी अदर प्लेस वेअर एनी इटेबल इज सर्व ऑन पेमेंट. त्याच्यात आणखी प्रोव्हिजन अशी आहे, वेदर ऑर नॉट
such payment is separately made for such eatable or is included in the amount charged for board and lodging. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर बोर्डिंग केलेलं प्रोव्हिजन असेल तर ते फूड सर्व करताना त्या फूड मध्ये किंवा त्या बोर्डिंगच्या नावाने जरी बिल दिलेलं असेल तरीही जर त्या ठिकाणी मीठ किंवा कुठल्या पार्ट एनिमलचा वाईल्ड एनिमलचा सर्व केलेला असेल त्या बिलामध्ये जरी इन्क्लूड नसेल तरी त्याला प्रोहिबिशन आहे, रिस्ट्रिक्शन आहे आणि तो ऑफेन्स होतो. मग इटिंग हाऊस मध्ये सुद्धा सर्व करायचं असेल तर स्पेसिफिक परमिशन लागेल. हा एक ऍडिशनल प्रोव्हिजो आहे आणि तो आपल्याला ऍक्च्युअली प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण वर्क कराल त्यावेळेस फार कामात पडेल. डिक्लेरेशन बाय डीलर्स म्हणजे त्यांच्याकडे जे काही ट्रॉफीज वगैरे असतील किंवा अॅनिमल आर्टिकल असेल ते रेग्युलरली त्यांना डिक्लेअर करावं लागेल. फॉरेस्ट ऑफिसर जो ऑथोराइज असेल त्या ठिकाणचा त्याच्याकडे ते डिक्लेरेशन द्यावं लागेल. त्याशिवाय त्याच्याकडे जे ओनरशिप सर्टिफिकेट्स असतात व्हेरियस अॅनिमल आर्टिकल्स किंवा पार्ट्स किंवा अॅनिमल्सचे ते सुद्धा त्याला केव्हाही मागितले तर तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी द्यावं लागतं. आणि त्या ओनरशिप सर्टिफिकेटवर एक स्पेसिफिक चिन्ह म्हणजे ओळख चिन्ह आयडेंटिटी मार्क तो लावलेला असतो. तो त्यांनी डिफेस करू नये किंवा इतर प्रकारे नष्ट करू नये ही पण प्रोव्हिजन त्याच्यात दिलेली आहे. त्याला पर्सनल ओनरशिप सर्टिफिकेट मिळालेला आहे स्वतःच्या वापरासाठी किंवा स्वतःच्या पोझिशन साठी, त्याला ते कुठल्याही प्रकारे असं डिस्प्ले करता येणार नाही किंवा त्याचा व्यापारी करता येणार नाही अशी एक प्रोव्हिजन आहे. तर एक सर्वात महत्वाचा जो चॅप्टर आहे की प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन ऑफ ऑफेन्सेस, एक स्पेसिफिक एक्झाम्पल दिलेलं असतं आणि त्याच्यात कोट केलेलं असतं की असं असं जर इन्सिडेंट झाला तर अधिकार कोणाला राहतील, कुठल्या सेक्शन्स खाली तुम्हाला ते जप्त करता येईल, सर्च वॉरंट वगैरे कोणाला अधिकार आहे. तर असा जर प्रश्न आला तर थोडक्यात आपण चॅप्टर 6 जो आहे डील करतो प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन ऑफ ऑफेन्सेस. तर त्याची थोडक्यात ओळख करून घेऊ. तर सेक्शन 50 मध्ये पॉवर ऑफ एंट्री, सर्च, अरेस्ट, डिटेन्शन सगळं काही दिलेलं आहे. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोव्हिजन दिलेले आहे, अरेस्ट, सीझर. पण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये सेक्शन 50 जो आहे त्या 50 मध्ये सगळेच काही प्रोव्हिजन दिलेले आहे, ABC 1, 2, 3 अशा नमूद करून. तर 50(1)A मध्ये दिलेलं आहे, रिक्वायर्ड टू प्रोड्यूस फॉर इन्स्पेक्शन कॅप्टिव्ह अॅनिमल, वाईल्ड अॅनिमल, ट्रॉफी अॅनिमल आर्टिकल, मीट, स्पेसिफाईड प्लांट्स, लायसन्स, परमिट्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. म्हणजे जर आपल्याला डाऊट असेल आणि काही व्हेरीफाय करायचं असेल कोणाच्या पोझिशन मध्ये तर ते सगळं इन्स्पेक्शन साठी अवेलेबल करून देणं जो ओनर असेल त्याला बंधनकारक राहील आणि आपण ते तपासू शकतो. 51(B) मध्ये दिलंय, स्टॉप एनी व्हेकल व्हेसल टू सर्च inquiry, enter upon such any premises, land, vehicle or vessel and search any baggages, other things in his possession. म्हणजे कुठेही आपल्याला एखादं व्हेकल जर आलं असेल तर आपण ते थांबून चेक करू शकतो. एखाद्या घरात आपल्याला सर्च वॉरंट घेऊन तिथल्या तो एखाद्या व्यक्ती एखाद्या व्हेकल मधून जात सर्च करण्याचे आपल्याला या सेक्शन 51(B) मध्ये अधिकार दिलेले आहे. राईट फ्रॉम गार्ड टू APCC ऑफ वाईल्ड लाईफ पर्यंत देण्यात आलेले आहे. तर आपण कुठल्याही ऑफेन्स मध्ये अॅनिमल आर्टिकल्स, वाईल्ड अॅनिमल आणि त्याच्याकरता वापरेस 51(C) मध्ये दिलेली आहे. बऱ्याच वेळ
आपण ज्यावेळेस एखादा ऑफेन्स रजिस्टर करतो आणि प्रॉपर्टी सीज होते, त्या प्रॉपर्टीमध्ये दोन टाईपच्या प्रॉपर्टी असू शकतात. एक म्हणजे गव्हर्नमेंट प्रॉपर्टी इन द सेन्स वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या संबंधित फॉरेस्ट प्रोड्यूसची डेफिनेशन आपण बघितली होती, ती पण गव्हर्नमेंट प्रॉपर्टी होईल. आणि वाईल्ड ॲनिमल आर्टिकल्स, ट्रॉफीज, अनक्युअर्ड ट्रॉफी, या सगळ्या काही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी ठरतील. आणि या प्रॉपर्टीचं डिस्पोजल काय करायचं नेमकं, तर या डिस्पोजल मध्ये 3 पार्ट होतात. आपण एखाद्या आरोपीला ज्यावेळेस अरेस्ट करतो आणि त्याच्यासोबत जवळून जी काही मालमत्ता सीज करतो, तर त्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत. एक कॅटेगरी अशी आहे, एनी कॅप्टिव्ह ॲनिमल ऑर वाईल्ड ॲनिमल, जर त्याच्या ताब्यातून घेतलेलं असेल, सीज केलेलं असेल. फक्त एनी कॅप्टिव्ह ॲनिमल ऑर वाईल्ड ॲनिमल अंडर क्लॉज सी ऑफ सबसेक्शन 1 may give the same for custody on the execution by any person of a bond for the production of such animal if and when so required before the magistrate having jurisdiction to try. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून आपण कॅप्टिव्ह ॲनिमल किंवा वाईल्ड ॲनिमल जर सीज केलेलं असेल, तर अशा वेळी असं कॅप्टिव्ह ॲनिमल किंवा वाईल्ड ॲनिमल हे एखाद्या कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात बंदपत्र घेऊन, आणि त्या बंदपत्रामध्ये कंडिशन असेल की ज्यावेळी याची आवश्यकता असेल त्यावेळी संबंधित न्यायालयात ते हजर करण्याची मी हमी घेईल, तोपर्यंत हे कुठे डिस्पोज ऑफ करणार नाही किंवा नष्ट करणार नाही, असं बंदपत्र घेऊन त्या व्यक्तीच्या ताब्यात देण्याची प्रोव्हिजन सेक्शन 53A मध्ये दिलेली आहे. फक्त कॅप्टिव्ह ॲनिमल आणि वाईल्ड ॲनिमल दोन करताच आहे. मात्र आता एनी पर्सन याचा अर्थ कुण्याही व्यक्तीच्या ताब्यात आपण ते देऊ शकणार नाही. ती अशी व्यक्ती असेल किंवा अशी इन्स्टिट्यूट असेल की ज्या ठिकाणी ती सांभाळण्याची पूर्णपणे व्यवस्था असेल. आणि अशी सांभाळण्याची व्यवस्था नंबर एक तर तुमचा झू असेल, नंबर 2 रिहॅबिलिटेशन सेंटर असेल, किंवा 3 ते टेम्पररी ट्रीटमेंट सेंटर असेल. अशा ठिकाणी ऑथोराइज ठिकाणी आपण ती प्रॉपर्टी जमा करू शकतो बंदपत्र घेऊन, असा याचा अर्थ समजायचा आहे. तो कुठल्याही खाजगी व्यक्तीकडे मात्र अशी मालमत्ता द्यायची नाही. नंतर आपण जर एखाद्या वाईल्ड ॲनिमलचं मीट, अनक्युअर्ड ट्रॉफी किंवा स्पेसिफाईड प्लांट्सचे पार्ट किंवा त्याच्यापासून बनवलेलं कुठलं उत्पादन जर सीज केलेलं असेल आणि ते लवकर नष्ट होणार असेल, तर अशा वेळी सेक्शन 56 मध्ये त्याचं कसं डील करायचं ते म्हटलेलं आहे, दिलेलं आहे. Where any meat, uncured trophy, specified plant or part or derivative thereof is seized under the provisions of this section, the Assistant Director of Wildlife Preservation, if wildlife order, or the authorized officer may arrange for the disposal of the sir, त्या व्यक्तीच्या जवळून आपण प्राप्त केले आणि ते आता सांभाळणे आणि ठेवणे कठीण आहे. अशा वेळेस चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन किंवा ऑथोराइज ऑफिसर की ज्याला ह्या पावर्स दिलेले आहे नोटिफिकेशनद्वारे, अशा अधिकाऱ्याला डिस्पोजल करण्याचे अधिकार राहतील. आणि मॅनर ॲज प्रिस्क्राईब म्हणजे वेळोवेळी जे आपल्याला डायरेक्शन्स येतील किंवा सर्क्युलर्स येतील, NTCA चे सर्क्युलर्स आहे की टायगर आणि लेपर्डची डेड बॉडी असेल तर काय करायचं, इतर वन्य प्राण्याची असेल तर काय करायचं, तिची डिस्पोजल
अप कसं करायचं, म्हणजे आपण ते फॉलो करावं लागेल आणि ती डिस्पोज ऑफ करावं लागेल. हे दोन झाले. एक तर जे पेरिशेबल आर्टिकल्स आहे तो एक भाग, दुसरा वाईल्ड अॅनिमल्स आणि कॅप्टिव्ह अॅनिमल्स असेल तर तो झाला. या दोनच्या प्रोव्हिजन झाल्या. आता उरलेला जो भाग आहे तो भाग येतो तिसरा, म्हणजे याच्याशिवाय असलेलं जे साहित्य आपण एखाद्या आरोपी कडून जप्त करतो त्यावेळी ते सर्व साहित्य त्या आरोपीसह न्यायालयात आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे. सेक्शन 50(4) एनी पर्सन डिटेन्ड or things is under the foregoing powers shall forthwith be taken before magistrate to be dealt with according to law under intimation to chief wildlife warden or the officer authorized by him in this regard. म्हणजे इतर म्हणजे काय, आता वाईल्ड अॅनिमल, कॅप्टिव्ह अॅनिमल गेलं, पेरिशेबल सगळं आर्टिकल्स गेलं. शिल्लक राहिलेलं जे आहे, एक तर नॉन फॉरेस्ट प्रोड्यूस असेल, वेपन्स असेल, व्हेकल असेल, इतर जे काही असेल कंटेंट असतील किंवा रिसेप्टेकल असेल ज्यामध्ये ठेवलेलं असेल, तर असं सगळं साहित्य हे न्यायालयाच्या समक्ष प्रोड्यूस करायचं आहे. अर्थात व्हेकल सीज केलं असेल तर न्यायालयाच्या समोर प्रोड्यूस करायची गरज नाही, त्याचे डिटेल्स न्यायालयाला कळवायचे आहे. मात्र जर काही आर्टिकल्स असतील, नंतर तुमचे वेपन्स असतील, फायर आर्म्स असतील, तर ते न्यायालयासमोर प्रोड्यूस करून मग फायर आर्म्स वगैरे आपण एकतर अनालिसिस साठी पाठवू शकतो, किंवा जर पाठवायचे नसेल तर ते पोलीस स्टेशनला जमा करू शकतो, किंवा जर तसंही आवश्यकता नसेल तर ही सर्व प्रॉपर्टी आपण न्यायालयासमक्ष हजर केल्यानंतर न्यायालयाच्या खजिन्यामध्ये दाखल करू शकतो. तिथे जर आपण अप्लिकेशन केलं न्यायालयात की अशी प्रॉपर्टी सीज केलेली आहे आणि आपल्या मालखान्यात जमा करण्यात यावी, तर ते अप्लिकेशन करून ती प्रॉपर्टी आपण त्या न्यायालयाच्या खजिन्यात जमा करू शकतो, दाखल करू शकतो. अशा 3 प्रोव्हिजन्स आहेत सीज मटेरियलच्या बाबतीत. आणि प्रॅक्टिकल ज्यावेळेस तुम्ही कराल आणि हे एक्सपिरियन्स ज्यावेळेस तुम्हाला येईल एखाद्या ऑफेन्स मध्ये, त्यावेळेस डील करताना सीज मटेरियल ह्या प्रोव्हिजन्स आहे, याचं आपल्याला पालन करावं लागेल. सेक्शन 50 मध्येच सबसेक्शन 8 मध्ये इन्व्हेस्टिगेशन साठी स्पेसिफिक पॉवर्स दिलेले आहे, आणि ह्या पॉवर्स एसीएफ आणि त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. तर या पॉवर्स जशा इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये पॉवर्स आहेत त्याच पद्धतीने इथे पण पॉवर्स दिलेल्या आहेत. या पॉवर्स अशा आहे: ए, टू इश्यू सर्च वॉरंट, टू एन्फोर्स द अटेंडन्स ऑफ विटनेसेस. इथे एक लक्षात घ्या, टू एन्फोर्स द अटेंडन्स ऑफ विटनेसेस म्हटलेलं आहे, नॉट अॅक्युज. सी, to compel the discovery and production of documents and material objects. To compel the discovery म्हणजे ज्या ताब्यात असेल त्याच्याकडून आपल्याला ती रिकव्हर करता येईल, त्याच्यासाठी नोटीस देता येईल, त्यासाठी आपल्याला त्याला फोर्स करून बोलवता येईल. आणि जर त्यांनी देण्यास नकार दिला किंवा त्यांनी टाळाटाळ केली तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला सिव्हिल कोर्टामध्ये अप्लिकेशन करून त्याच्यावर कारवाई करता येईल. टू रिसीव्ह अँड रेकॉर्ड एव्हिडन्स, सर्वात महत्वाचा भाग जो आहे, टू रिसीव्ह अँड रेकॉर्ड एव्हिडन्सेस. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये सगळ्या रेंज ऑफिसर्सला हे अधिकार दिलेले आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये हे अधिकार एसीएफ आणि पुढच्या रँक अधिकाऱ्याला दिलेले आहे. एक मिसकन्सेप्शन आहे की वाईल्ड लाईफची जर केस असेल तर सगळी कारवाई एसीएफनीच करावी, सीझरही एसीएफनी करावं, अरेस्ट एसीएफनी करावी, ऑफेन्स रजिस्टर एसीएफनी करावं. तर हे थोडस चुकीचं आहे. प्रोव्हिजन मध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की हेही पॉवर्स असतील टू रिसीव्ह अँड रेकॉर्ड एव्हिडन्स, आणि हे स्पेसिफिक ऑफिसरनी जर रेकॉर्ड केलेले असतील तर ते ऍडमिसिबल इन द कोर्ट ऑफ लॉ असं म्हटलेलं आहे क्लिअर. सेक्शन 59 जे आता 58D मध्ये
एव्हिडन्स रेकॉर्ड केलेला असेल किंवा रिसीव्ह केलेला असेल तर त्याच्याबद्दलची ऍडमिसिबिलिटी ही 50 सबसेक्शन 9 मध्ये दिली आहे. एनी एव्हिडन्स रेकॉर्डेड अंडर क्लॉज डी ऑफ सबसेक्शन 8 shall be admissible in any subsequent trial before a magistrate provided that it has been taken in the presence of accused person. म्हणजे प्रोविजन अशी आहे की तुम्ही जो काही एव्हिडन्स रिसीव्ह केलेला असेल किंवा रेकॉर्ड केलेला असेल तो जर ऍक्युजच्या समोर केलेला असेल तर तो ऍडमिसिबल आहे. ही ऍडमिसिबिलिटी दिलेली आहे. एव्हिडन्सेस रेकॉर्ड डेफिनेटली बाय ACF अँड ऑनवर्ड्स. आणि याच्याकरता नोटिफिकेशन आहे 21 जुलै 2013 मध्ये की हे पॉवर्स कोण इम्प्लिमेंट करू शकतात, कोणाला दिलेले आहेत. आपण पेनल्टीज बघितल्याच होत्या. म्हणजे अबॅटमेंट पण आपण चेक केले होते. सेक्शन 54 मध्ये एक आणखी प्रोव्हिजन अशी आहे की कन्व्हिक्शन जर झालं असेल तर कोर्ट त्या आरोपीकडे जर असं कुठलं परमिट किंवा लायसन्स दिलेलं असेल एखाद्या ट्रेडसाठी तर ते लायसन्स रद्द करू शकतं. आणि एवढंच नाही तर पुढचे 5 वर्षपर्यंत म्हणजे सजा झाल्यापासून पुढचे 5 वर्षपर्यंत त्याला ते लायसन्स मिळणार नाही असंही आदेश करू शकतं. ही प्रोव्हिजन सेक्शन 54 मध्ये स्पेसिफिक केलेली आहे आफ्टर कन्व्हिक्शन. अबॅटमेंट आपण बघितलं होतं. सेक्शन जो असेल ऑफेन्सचा आणि त्याच्यासाठी जी पनिशमेंट असेल तेवढीच पनिशमेंट जर कोणी अबॅटमेंट करत असेल, प्रोत्साहन देत असेल तर त्याला सुद्धा तेवढीच पनिशमेंट राहील जी की ऑफेन्सची पनिशमेंट असेल. रॉंगफुल जर काही आपल्याकडून झालं तर त्याच्यासाठी सुद्धा पनिशमेंट दिलेली आहे. म्हणून रॉंगफुल सीजर करायचं नसतं आणि याला पनिशमेंट आहे 6 महिने किंवा दंड 500 रुपयापर्यंतचा किंवा दोन्ही. म्हणून रॉंगफुल सीजर जर फॉरेस्ट ऑफिसर कडून झालं तर ही पनिशमेंट सुद्धा या ऍक्ट मध्ये दिलेली आहे. आता महत्वाचा एक सेक्शन पुन्हा आला की पॉवर टू कंपाऊंड ऑफेन्सेस. तडजोडीचे गुन्हे, तडजोडीची प्रोव्हिजन आणि तडजोडीची प्रोसिजर. सेक्शन 54 मध्ये कंपाऊंडिंगचे अधिकार दिलेले आहे, पॉवर्स दिलेले आहे. नोटिफिकेशन. सेंट्रल गव्हर्नमेंट may by notification empower the director of wildlife preservation or any other officer not below the rank of assistant director of wildlife preservation and in the case of a state government in the similar manner empower the chief wildlife warden or any officer of a rank not below the rank of deputy conservator of forest. The state government chief wildlife warden एक बाय नोटिफिकेशन बाय ऑर्डर एखादा वन अधिकारी जो उपवन संरक्षक या दर्जापेक्षा कमी नसेल अशाला कंपाऊंडिंगचे अधिकार देऊ शकतो. तर ही प्रोव्हिजन सेक्शन 54 मध्ये आहे. आणि या प्रोव्हिजन मध्ये काय प्रोसिजर आहे ऍक्च्युअली कंपाऊंडिंगची ती पण थोडक्यात दिलेली आहे. To accept from any person against whom a reasonable suspicion exists that he has committed an offense against this act. Number 1, reasonable suspicion exists. म्हणजे संशय आहे, संशयाला योग्य कारण आहे अशी जर ऑफेन्स असेल तर that he has committed an offense against this act, payment of a sum of money by way of composition of the offense which such person is suspected to have committed.
म्हणजे अशा व्यक्तीने असा गुन्हा केल्याचा संशय जर असेल तर अशा व्यक्तीकडून एक स्पेसिफिक अमाऊंट ज्याची लिमिट 25,000 रुपये आहे असा स्पेसिफिक अमाऊंटचं कंपोजिशन करून त्याच्याकडून वसूल करून त्याला तडजोडीद्वारे मुक्त करता येतो. मग तडजोड केल्यानंतर त्याच्या विरुद्ध दुसरा कुठलाही गुन्हा त्याच प्रकरणामध्ये दाखल करता येणार नाही किंवा कोर्टामध्ये सुद्धा प्रोड्यूस करता येणार नाही. तर ही प्रोव्हिजन आहे. परंतु ही प्रोव्हिजन जरी असली तरी यात आता रिस्ट्रिक्शन्स सुद्धा दिलेले आहे. तर ते रिस्ट्रिक्शन्स का? व्हॉट आर द प्रोव्हिजन्स टू कंपाऊंड ऑफेन्सेस, म्हणजे कुठले ऑफेन्सेस कंपाऊंड करता येतात आणि कुठले करू शकत नाही यात दिलेलं आहे. तर सेक्शन 54च्या सबसेक्शन 4 मध्ये पण दिलेलं आहे, नो ऑफेन्स फॉर व्हिच ए मिनिमम पिरियड ऑफ इम्प्रिजनमेंट हॅज बीन प्रिस्क्राइब्ड इन सेक्शन. पार्डन, आवाज येत नाही? कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. हा, मिनिमम पनिशमेंट जर प्रिस्क्राईब केलेली असेल तर अशा गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे तडजोड करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याला नाहीत. तर मिनिमम पनिशमेंट कुठे आहे तर ते आपल्याला सेक्शन 51 मध्ये बघावं लागेल. कुठल्या ऑफेन्स साठी किती पनिशमेंट आहे. जिथे मिनिमम हा शब्द आला, नॉट लेस दॅन 3 years बट मे एक्सटेंड अप टू 7 years और विथ फाइन अँड विथ और फाइन और विथ बोथ, असं जिथे प्रोव्हिजन असेल तर मिनिमम शब्द जिथे येईल त्या ठिकाणचे सगळे ऑफेन्सेस नॉन कंपाऊंडेबल असतील. तर आता मिनिमम पनिशमेंटचे ऑफेन्सेस कोणचे? तर पनिशमेंट एक्सटेंड अप टू 3 years जिथे तिथे आला, अप टू 3 years 3 वर्षापर्यंत असा जिथे शब्द आला आहे पनिशमेंट मध्ये, ते गुन्हे मात्र आपल्याला कंपाऊंड करता येतात. या गुन्ह्यामध्ये पार्ट 1 शेड्यूल 2 ऑफ पार्ट 2 सँक्च्युरी नॅशनल पार्क, टायगर रिझर्व, कम्युनिटी रिझर्व, कन्झर्वेशन रिझर्व यामधले जर गुन्हे असतील तर ते गुन्हे कंपाऊंड करता येणार नाही. इतर गुन्हे जे ट्रेड असेल, ट्रान्सपोर्ट असेल विदाउट परमिट, असे जर गुन्हे असतील तर ते कंपाऊंड करता येतील, ज्याला पनिशमेंट अप टू 3 years म्हणजे मिनिमम नाही आहे. आता जर कंपाऊंड करायची असेल तर किती अमाऊंट घ्यायचा आहे? तर सेक्शन 54(1) मध्ये म्हटलं आहे, टू ऍक्सेप्ट फ्रॉम एनी पर्सन अगेन्स्ट हुम अ रिझनेबल सस्पिशन एक्झिस्ट दॅट ही हॅज कमिटेड एन ऑफेन्स अगेन्स्ट दिस ऍक्ट, पेमेंट ऑफ अ सम ऑफ मनी बाय वे ऑफ कंपोजिशन ऑफ द ऑफेन्स विच सच पर्सन इज सस्पेक्टेड टू हॅव कमिटेड. आपण चर्चा केली त्याची. तर 54(1) मध्ये ही प्रोव्हिजन दिली आहे. आणि 54(2) मध्ये म्हटलेलं आहे की ऑन पेमेंट ऑफ सच सम ऑफ मनी टू सच ऑफिसर द सस्पेक्टेड पर्सन if in custody shall be discharged and no further proceedings in respect of the offense shall be taken against such person. म्हणजे एकदा जर कंपाऊंड केलेले असेल तर अशा व्यक्तीला जर तो आपल्या ताब्यात असेल किंवा त्याला अटक केलेली असेल, इफ इन कस्टडी शॅल बी डिस्चार्ज अँड नो फर्दर प्रोसिडिंग, त्याच्यावर दुसरे कुठलेही लीगल ऍक्शन घेता येणार नाही जर तडजोड करत असेल तर. आणि तडजोडीची ही जी अमाऊंट आहे सेक्शन 54(4) मध्ये दिलेली आहे, द सम ऑफ मनी ऍक्सेप्टेड और अग्रीड टू बी ऍक्सेप्टेड ऍज कंपोजिशन अंडर सबसेक्शन 1 शाल इन नो केस एक्सीड द सम ऑफ 25,000 रुपीज. म्हणजे अशी कंपाऊंड करण्याची जी अमाऊंट आहे ती मॅक्झिमम 25,000 रुपयापर्यंत असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त घेता येणार नाही. कमी मात्र तुम्हाला 1 रुपया सुद्धा घेता येईल. त्याचा सोबतच कंपाऊंड केल्यानंतर त्या प्रकरणामध्ये 54(3)
सबसेक्शन 354 मध्ये पुन्हा एक प्रोव्हिजन आहे. द ऑफिसर कंपाउंडिंग एनी ऑफेन्स मे ऑर्डर द कॅन्सलेशन ऑफ एनी लायसन्स ऑर परमिट ग्रँटेड अंडर दिस ऍक्ट टू द ऑफेंडर, or if not empowered to do so, may approach an officer so empowered for the cancellation of such license or permit. म्हणजे कंपाऊंड जर केलेलं असेल तर त्या व्यक्तीजवळ असलेलं लायसन्स किंवा परमिट हे रद्द करण्याचे अधिकार सुद्धा दिलेले आहेत. जर एखाद्या अधिकाराला ते अधिकार नसतील तर ज्या अधिकाऱ्यांकडे ते अधिकार आहे त्यांच्याकडे हे प्रपोजल पाठवून त्याला ते परमिट किंवा लायसन्स रद्द करण्याची ऑथॉरिटी आहे आणि ते करू शकतात. आफ्टर कन्व्हिक्शन कोर्टाला जसे प्रोव्हिजन्स दिलेले होते, कॅन्सलेशन ऑफ लायसन्स ऑर परमिट इव्हन ऑफ वेपन्स, असे अधिकार कंपाऊंड जर केलेलं असेल तर कंपाऊंड करणाऱ्या अधिकाराला हे अधिकार आपण दिलेले आहे सेक्शन 54(3). त्यानंतर महत्वाचा जो भाग आहे कॉग्नायझन्स ऑफ ऑफेन्सेस, तर दखल कोणी घ्यायची आहे? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये कोणी दखल घ्यायची? इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये कंप्लेंट सर्वसाधारणप्रमाणे वनपाल या पदापर्यंत दाखल करतात. नवीन महाराष्ट्र वन नियम महाराष्ट्र वन संहितामध्ये आता हे अधिकार वनरक्षकापर्यंत सुद्धा देण्यात आलेले आहे. अर्थात वरिष्ठांची रितसर परवानगी तपासणी झाल्यानंतरच ती कंप्लेंट त्याला दाखल करता येईल, अशी एक ऍडिशनल आता प्रोव्हिजन आपल्या MFM मध्ये केलेली आहे. मात्र वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये लिमिटेशन्स आहे कंप्लेंट दाखल करण्याला आणि त्याचे अधिकार सुद्धा दिलेले आहेत. आपण थोडक्यात कोणाला दिलेले आहे हे अधिकार बघूया. नो कोर्ट शाल टेक कॉग्नायझन्स ऑफ एनी ऑफेन्स अगेन्स्ट दिस ऍक्ट एक्सेप्ट ऑन द कंप्लेंट ऑफ एनी पर्सन अदर दॅन. म्हणजे खाली आपण आता ABC बघूया, त्यामध्ये प्राधिकृत केलेल्या व्यक्ती किंवा अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही न्यायालयामध्ये तक्रार दाखल करता येत नाही. तर सेक्शन 55 मध्ये कॉग्नायझन्स ऑफ ऑफेन्सेस बाय कोर्ट हे प्रोव्हिजन आहे आणि यामध्ये ए मध्ये म्हटलेलं आहे प्राधिकृत कोणाला केलेला आहे? द डायरेक्टर ऑफ वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन और एनी अदर ऑफिसर authorized in this behalf by the central government or by the state government. Member Secretary, Central Zoo Authority in matters relating to violation of the provisions of Chapter 4A. म्हणजे झूच्या संबंधित जे काही रिस्ट्रिक्शन्स असतील, प्रोहिबिशन असतील, तर त्या झू मधले कंप्लेंट दाखल करण्याचे अधिकार मेंबर सेक्रेटरी. मेंबर सेक्रेटरी टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटी, जी आपण डिटेल मध्ये चर्चा केली टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटीची, त्याला सुद्धा राहतील. डायरेक्टर ऑफ द कन्सर्न टायगर रिझर्व, टायगर रिझर्वचे जेवढे काही डायरेक्टर असतील त्यांना पण राहतील. द चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज इन दिस बिहाफ बाय द स्टेट गव्हर्नमेंट सब्जेक्ट टू सच कंडिशन्स ऍज मे बी स्पेसिफाईड बाय दॅट गव्हर्नमेंट. म्हणजे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन त्या स्टेटचे प्राधिकृत करू शकतात त्यांच्या फॉरेस्ट ऑफिसर्सला बाय वे ऑफ नोटिफिकेशन. ऑफिसर इन चार्ज ऑफ द झू इन रिस्पेक्ट ऑफ व्हायोलेशन ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 38J. झू मधल्या प्रोव्हिजन्सचं व्हायोलेशन झालं तर 38J नुसार ऑफिसर इन चार्ज जो असेल झूचा तो पण ही कंप्लेंट दाखल करू शकतो. आता सर्वात महत्वाचा आहे सी, एनी पर्सन who has given notice of not less than 60 days in the manner prescribed of the alleged offense and of his intention to make a complaint to the central government or the state government or the officer authorized on aforesaid. ही एक ऍडिशनल प्रोव्हिजन अशी आहे की कुठलीही व्यक्ती जर एखाद्या वाईल्ड लाईफ ऑफेन्स बाबत न्यायालयात तक्रार करू इच्छिते तर प्रोव्हिजन अशी आहे की त्या व्यक्तीने सर्वप्रथम संबंधित वन अधिकाऱ्यांना
एक नोटीस द्यावी लागेल की असा असा गुन्हा घडलेला आहे आणि याची चौकशी करावी, अन्यथा मी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करीन. याच्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रूल्स 1995 मध्ये एक फॉर्म पण दिलेला आहे, फॉर्म ए. त्या फॉर्म मध्ये त्यांनी स्पेसिफिक तो इन्फॉर्मेशन भरून संबंधित ऑफिसर जो असेल त्या ऑफिसरला ही कंप्लेंट द्यायची आहे. ही कंप्लेंट दिल्यानंतर त्याची चौकशी जर 60 दिवसाच्या आत झाली नाही तर तो 60 दिवसानंतर न्यायालयामध्ये तक्रार दाखवण्याला अधिकृत म्हणजे ऑथोराइज होतो. तर याचा अर्थ असा आहे की एनी पर्सन कॅन लॉज अ कंप्लेंट इफ ही हॅज सबमिटेड हिज इंटेन्शन टू द कन्सर्न फॉरेस्ट ऑफिसर टू फाइल कंप्लेंट अगेन्स्ट दॅट ऑफेन्स इन द कोर्ट ऑफ लॉ. तर या ऑथॉरिटीज, हे ऑफिसर्स यांना कंप्लेंट न्यायालयात दाखल करण्याचे अधिकार आहे आणि याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही कंप्लेंट दाखल केली तर मात्र ती न्यायालयामध्ये एक्सेप्ट होणार नाही. तर मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की फॉरेस्टर्सनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टचे कंप्लेंट्स न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत, परंतु हे अधिकार रेंज ऑफिसर ते एपीसीसी ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन यांना दिलेले आहेत. त्याच्या खाली जर कोणी कंप्लेंट दाखल करत असेल तर कोर्ट ऍक्सेप्ट करणार नाही. तर हे आपल्याला क्वेश्चन पेपर्स मध्ये विचारलं जातं की कोणाला अधिकार आहे, त्यावेळेस आपल्याला हे त्यामध्ये मेन्शन करावं लागेल. चॅप्टर आहे फोर फीचरचा, 2003 मध्ये इन्क्लूड झालेला आहे अमेंडमेंट मध्ये. थोडक्यात फोर फीचर म्हणजे जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा साबित झालेला असेल न्यायालयात, त्याला कन्व्हिक्शन झालेलं असेल तर, किंवा त्याच्यासोबत असणारी व्यक्ती असेल तर, किंवा ज्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे त्याची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असेल तर, अशा 3 जर कंडिशन्स असतील तर ती जी प्रॉपर्टी आहे त्या व्यक्तीने इल्लीगल ट्रेड ऑफ वाईल्ड लाईफ मधून किंवा वाईल्ड अॅनिमल्स मधून जर अक्वायर केलेली असेल तर अशी प्रॉपर्टी फोरफिट म्हणजे सरकार जमा करता येते. आणि त्याच्यासाठी सेक्शन 58A आलं. त्याच्यात अप्लिकेशन कोणाला आपण चर्चा केली, कोणाविरुद्ध ही फोरफिचरची प्रोसेस करता येईल. 58C मध्ये प्रोहिबिशन ऑफ होल्डिंग इलिगल अक्वायर्ड प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे, फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ दिस चॅप्टर, म्हणजे 2003 पासून. ज्या ज्या स्टेटमध्ये ही डेट ऍक्सेप्ट केली असेल त्या डेट पासून अमेंडमेंटची ही फोरफिचरची प्रोव्हिजन तिथे वापरता येतं. आता आपण जास्त डिटेल मध्ये जाणार नाही. प्रोहिबिशन आहे, इलिगल अक्वायर्ड प्रॉपर्टी येत नाही वाईल्ड लाईफ मधून जर केली असेल. आता याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने कॉम्पिटंट अथॉरिटी कोण असतील तर याच्यासाठी 58D मध्ये प्रोव्हिजन केली आहे. स्टेट गव्हर्नमेंट मे ऑर्डर पब्लिश इन ऑफिशियल गॅझेट ऑथोराइज एनी ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट टू परफॉर्म द फंक्शन्स ऑफ द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. फोरफिचर साठी एक कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल आणि तिचं डेसिग्नेशन CCF पेक्षा कमी नसावं असं मेन्शन आहे 58D मध्ये. आणि आपल्याकडे फोरफिचर साठी कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डननी CF पासून तर APCC ऑफ वाईल्ड लाईफ पर्यंत हे अधिकार दिलेले आहे 21 जुलै 2013च्या नोटिफिकेशन. इथे ऑथोराइज ऑफिसर आहे फॉर द पर्पज ऑफ फोरफिचर, पण प्रोव्हिजन फक्त केलेली आहे. आता प्रोसिजर थोडी वेगळी आहे या ठिकाणी. एखाद्या व्यक्तीला कन्व्हिक्शन झालं, त्याच्या जवळ इलिगली अक्वायर्ड प्रॉपर्टी आहे असं जर कॉम्पिटंट ऑथॉरिटीचं निदर्शनास येत असेल किंवा त्याच्याजवळ तेवढा प्रूफ असेल, त्यांनी कलेक्ट केलेलं असेल ही इन्फॉर्मेशन, तर अशी इलिगली अक्वायर्ड प्रॉपर्टी असल्याचं
रितसर कंप्लेंट ऑथोराइज ऑफिसरने करायची आहे. ती कंप्लेंट केल्यानंतर त्या कंप्लेंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी दुसरी ऑथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करू शकतं. आणि ती ऑथॉरिटी कोण असेल तर अन ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस ड्युली ऑथोराइज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट or as the case may be the state government shall on receipt of a complaint from the competent authority about any person having illegally acquired property proceed to take all steps necessary for tracing and identifying any property illegally acquired by such person. The state government ने जो authorized officer सीएफ पासून ते एपीसी वाईल्ड लाईफ पर्यंत केलेला आहे त्या अधिकाऱ्याला आफ्टर कन्व्हिक्शन एखाद्या ऑफेंडरच्या विरुद्ध जर पुरावे असतील की याने इलिगल प्रॉपर्टी वाईल्ड लाईफ ट्रेड मधून केलेली आहे तर अशी कंप्लेंट तो राज्य शासन किंवा केंद्र शासनाने अपॉइंट केलेला डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदापेक्षा कमी नसलेला जो ऑफिसर असेल त्यांच्याकडे करावा लागेल. ती तक्रार केल्यानंतर तो अधिकारी डीआयजी ऑफ पोलीस अशी जी कंप्लेंट आहे त्या अनुषंगाने त्या व्यक्तीची प्रॉपर्टी कुठे आहे, कशी आहे, किती आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करेल, ट्रेस करेल आणि मग त्याचा रिपोर्ट ऑथोराइज ऑफिसर करेल. तर अशी ही फोरफिचर साठी वाईल्ड लाईफ ट्रेड मधल्या इलिगल ऍक्वायर्ड प्रॉपर्टीसाठी केलेली आहे. अशी जर प्रॉपर्टी आढळली म्हणजे डीआयजी ऑफ पोलीसला तर तो ती प्रॉपर्टी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जशी असेल तशी सीज करू शकतो. सीज करण्याचं रिझन की ती डिस्पोज ऑफ करता येणार नाही, मूव्ह करता येणार नाही, ट्रान्सफर करता येणार नाही म्हणून तो सीज करू शकेल. आणि अशी सीज केलेल्या प्रॉपर्टीचं पूर्ण डिटेल्स आता जो ऑथोराइज ऑफिसर ज्याला फोरफिचरचे अधिकार राज्य शासनाने दिलेले आहे किंवा चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनने दिलेले आहे त्याच्याकडे ही इन्फॉर्मेशन तो रायटिंग रिपोर्ट देईल. आणि तो रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मित्रांनो तसं या इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये सेक्शन 61A मध्ये ऑथोराइज ऑफिसर एखाद्या नॉन फॉरेस्ट प्रोड्यूसची कॉन्फिस्केशन प्रोसिजर फॉलो करतो तशीच प्रोसिजर इथे ऑथोराइज ऑफिसर फोरफिचरची फॉलो करतो. स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेल्या ऑथोराइज ऑफिसरकडे डीआयजी ऑफ पोलीसनी जर अशी मालमत्ता कुठे आहे, किती आहे, क्वांटम काय आहे सगळे डिटेल्स पाठवले तर ते डिटेल्स पाठवल्यानंतर तो जो ऑथोराइज ऑफिसर आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे ती कॉम्पिटंट ऑथॉरिटी त्या आरोपीला किंवा त्या आरोपाशी संबंधित आरोपीच्या प्रॉपर्टी ज्याच्या ताब्यात आहे किंवा त्याचा जो को ऍक्युज आहे त्याच्या ताब्यात आहे या सगळ्यांना बोलवून नोटीस देईल, बोलवेल आणि त्यांचं म्हणणं काय आहे हे समजावून घेईल. आणि त्यानंतर जर तो निष्कर्षापर्यंत पोहोचला की ही सगळी प्रॉपर्टी इलिगली ऍक्वायर्ड आहे, याच्याजवळ कुठलंही डॉक्युमेंटेशन नाही, प्रूव्ह करू शकत नाही, त्यावेळेस मात्र मग ती प्रॉपर्टी फोरफिट करण्याचे अधिकार त्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीला दिलेले आहे. अशा पद्धतीनं फोरफिचर ऑफ प्रॉपर्टी ऍक्वायर्ड फ्रॉम द इलिगल ट्रेड ऑफ वाईल्ड एनिमल्स और वाईल्ड लाईफ हे प्रोव्हिजन 2003 मध्ये अमेंडमेंट द्वारे इन्क्लूड केले जातात. म्हणजे दोन भाग आहे, एक कंपाऊंडिंग तर करताच येतं, फोरफिचर पण करता येतं या प्रॉपर्टीचं आणि ही प्रोव्हिजन या सेक्शन 58 मध्ये दिलेली आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी वगैरे व्हेरीफाय करेल वगैरे इतके डिटेल्स मध्ये जायचं नाही, त्याला अधिकार आहे आणि तो मग ते सगळ्या प्रोव्हिजन ज्या आहेत फोरफिचरच्या फॉलो करतील आणि मग ती प्रॉपर्टी फोरफिट करण्याचे आदेश करतील. हे बर्डन ऑफ प्रूफ in any proceeding under this chapter, the burden of proving that any property specified in the notice or upon under 58H is not illegally acquired property shall be on the person affected
म्हणजे कुठल्याही व्यक्तीकडून जर एखादी प्रॉपर्टी आपण सीज केलेली असेल तर ती प्रॉपर्टी ही ऑथोराइज आहे हे सिद्ध करणं त्याचं काम आहे, त्याच्यावर बर्डन आहे. ती सिद्ध ऑथोराइज नाहीये म्हणून आपण सीज केली आहे, पण ऑथोराइज आहे म्हणून त्याला सिद्ध करावं लागेल. तो जर सिद्ध करू शकला नाही तर ती अनऑथोराइज करते आणि ती मात्र मग आपण सीज करू शकतो आणि कॉन्फिस्केट करू शकतो आणि फॉरफिट पण होऊ शकतो. तर हे एक बर्डन ऑफ प्रूफ सेक्शन 58J मध्ये दिलेलं आहे. प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन गुड फेथ हे आपल्यासाठी फेवरेबल आहे. कुठलाही सूट किंवा त्याच्या विरुद्ध प्रॉसिक्युशन करता येणार नाही की जर त्या व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने खात्रीलायक सिद्ध केलेले असेल की ही जी काही ऍक्शन केलेली आहे ती गुड फेथ मध्ये झालेली आहे, डेलिबरेटली झालेली नाही. अशी चूक जरी झाली असेल तर ऍक्शन टेकन इन गुड फेथ असल्यामुळे त्याच्यावर कुठला सूट वगैरे करता येणार नाही, अशी ही प्रोव्हिजन आहे. आणि शेवटी याच ऍक्ट मध्ये रिवॉर्ड टू पर्सन्स पण दिलेले आहे. म्हणजे चांगलं जर काम केलं असेल एखाद्या व्यक्तीने वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन मध्ये, वाईल्ड लाईफच्या ऑफेन्स डिटेक्शन मध्ये किंवा वाईल्ड लाईफ मधले अक्यूज जे असतील त्यांना अरेस्ट करण्यामध्ये जर काही अशी मदत केलेली असेल तर अशा व्यक्तीला कोर्टामध्ये प्रकरणमध्ये ट्रायल झाल्यानंतर कोर्ट त्या व्यक्तीला त्या जो काही दंड होईल त्या दंडाच्या 50% पर्यंत रिवॉर्ड देण्याची ऑर्डर करू शकतं. म्हणजे कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे, पण ही प्रोव्हिजन आहे 60A मध्ये, 60A च्या सबसेक्शन 1 मध्ये. आणि सेक्शन 60A च्या सबसेक्शन 2 मध्ये व्हेन अ केस इज कंपाऊंडेड अंडर सेक्शन 54 जे कोर्टाला अधिकार दिलेले आहे तसेच अधिकार कंपाऊंडिंग करणारी जी ऑथॉरिटी असेल त्या ऑथॉरिटीला सुद्धा हे अधिकार दिलेले आहेत. कशासाठी मात्र? हू रेंडर्स असिस्टन्स इन द डिटेक्शन ऑफ द ऑफेन्स और द अप्रिहेन्शन ऑफ द ऑफेंडर्स आउट ऑफ द सम ऑफ मनी ऍक्सेप्टेड बाय वे ऑफ कॉम्पोजिशन नॉट एक्सिडिंग 50% ऑफ सच मनी. म्हणजे कोर्टाला जे आदेश आहे, अधिकार दिलेले आहे ते जर कंपाऊंड करणारी ऑथॉरिटी असेल तर त्या ऑथॉरिटीला सुद्धा आहे, पण इतर व्यक्तींना, वन अधिकाऱ्यांना नाही. इथे लक्षात घ्या 60B reward by state government. The state government may empower the chief wildlife warden to order payment of reward not exceeding 10,000 rupees to be paid to a person who renders assistance in the detection of the offense. इथे पण चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनला अधिकार दिलेले की एखाद्या प्रकरणामध्ये जर एखाद्या व्यक्तीने गुन्ह्याच्या संबंधी मदत केली असेल, आरोपींना अटक करण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला जर मदत केली असेल आणि त्याच्यामुळे तो गुन्हा सिद्ध झाला असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा 10,000 रुपयापर्यंत रिवॉर्ड देण्याची प्रोव्हिजन स्टेट गव्हर्नमेंटने 60B च्या अनुषंगानं केलेली आहे. ती अधिकार चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं कंपाऊंडिंग फीचर आणि इतर बाबीवर आपण चर्चा केली. बहुतेक हा आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये कोणी विचारलेला नाही, तरी पण थोडी माहिती असावी म्हणून सांगतोय की आपल्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये कुठलाही ऑफेन्स बेलेबल आहे किंवा नॉन बेलेबल आहे असं कुठेही प्रोव्हिजन नाही. जसं प्रोव्हिजन इंडियन फॉरेस्ट ऍक्टच्या सेक्शन 61A मध्ये दिलेलं आहे, 65A मध्ये दिलेलं आहे. इथे मात्र असे प्रोव्हिजन नसल्यामुळे आणि हा स्पेशल ऍक्ट असल्यामुळे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट CRPCचे प्रोव्हिजन्स आपण इथे वापरतो. आणि CRPC मध्ये सेक्शन 4 च्या सबसेक्शन 2 मध्ये ज्या ठिकाणी ज्या प्रोव्हिजन्स स्पेशल ऍक्ट मध्ये दिलेल्या नसतील तर त्या प्रोव्हिजन्स CRPCच्या वापराव्या असं स्पेसिफिक नमूद केलेलं आहे. म्हणून आपल्याकडे बेलेबल किंवा नॉन बेलेबलची डेफिनेशन नाहीये किंवा प्रोव्हिजन दिलेली नाही, म्हणून आपण CRPCच्या या प्रोव्हिजन्स वापरतो. आणि CRPCचं एक ऑफेन्स कॉग्नायझेबल आहे, बेलेबल आहे किंवा पनिशेबल बाय व्हॉट कोर्ट असं दिलेलं आहे, तक्ता आहे IPCच्या सेक्शन साठी. तर त्याचे शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 दिलेलं आहे. शेड्यूल 2 हे स्पेशल
ऍक्ट साठी दिलेलं आहे त्या शेड्यूल प्रमाणे आपले जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे ते बेलेबल आहे किंवा नॉन बेलेबल आहे हे कोर्ट ठरवू शकतं. आणि त्यात जे दिलेले आहे प्रोव्हिजन्स अशा आहेत, इफ पनिशेबल विथ डेथ, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ और इम्प्रिझनमेंट फॉर मोर दॅन 7 years. हा तर कॉग्नायझेबल आहे, नॉन बेलेबल आहे, कोर्ट ऑफ सेशन्स चालवतो. त्याच्यात इम्प्रिझनमेंट आहे आणि 7 वर्षापेक्षा. पण आपले जे ऑफेन्सेस आहे, इफ पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर 3 years अँड अपवर्ड्स, नॉट मोर दॅन 7 years, म्हणजे हे ऑफेन्सेस वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन आहे आणि ते कॉग्नायझेबल आहे, नॉन बेलेबल आहे. तर ज्यावेळेस एखाद्या प्रकरणामध्ये आपण न्यायालयात जातो आणि तिथे बेल अप्लिकेशन येतं, त्यावेळेस आपल्याला हे मेन्शन करून त्यांना कोर्टाला सांगता येईल की हा कॉग्नायझेबल पण आहे, नॉन बेलेबल पण. आणि तिसरा जो आहे, पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर लेस दॅन 3 years और विथ फाईन ओनली. 3 वर्षापेक्षा कमी असेल किंवा फक्तच दंड असेल तर अशा प्रकरणी हा नॉन कॉग्नायझेबल म्हटलाय, बेलेबल पण म्हटलाय आणि एनी मॅजिस्ट्रेट पण म्हटलाय. पण आपल्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये इम्प्रिझनमेंट फॉर लेस दॅन 3 years असं नाहीये. आपल्यामध्ये स्पेसिफिक वर्ड्स असे आहे की अप टू 3 years, म्हणजे इन्क्लुडिंग फुल 3 years. त्याच्यामुळे वरचा जो सेक्शन आहे तो अप्लिकेबल होतो. आणि दुसरं याच्यात फॉर लॉस लेस दॅन 3 years ऑर विथ फाईन म्हटलेलं आहे. पण आपल्या प्रोव्हिजन्स मध्ये ऑर नाही आहे, विथ फाईन अँड विथ फाईन असे आहे. त्याच्यामुळं ही जी नॉन कॉग्नायझेबल आहे किंवा बेलेबल आहे ही प्रोव्हिजन त्या ठिकाणी अप्लिकेबल होत नाही. आपले सगळे वाईल्ड लाईफचे जे ऑफेन्सेस आहे तिथे मिनिमम पनिशमेंट दिलेली आहे ते सगळे कॉग्नायझेबल आहे, नॉन बेलेबल आणि मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास यांच्या कोर्टामध्ये ट्रायबल आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला हा पेपरच्या संबंधित क्वेश्चन पेपर्सच्या संबंधित जो भाग होता तो आज आपण इथपर्यंत आता घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण हा पाठ संपवता. सगळ्यांना पुनश्च धन्यवाद आणि वानखडे सरांना फार फार धन्यवाद. त्यांनी अशी पूर्वतयारी करण्याची संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली. धन्यवाद सर. थँक्यू जगताप साहेब. त्याचपूर्वी कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू हा, शकता. विचार. हॅलो हा सर, काही वेळेला असं होतं की एखादा वाईल्ड ॲनिमल, मग तो शेड्यूल 1 किंवा इतर शेड्यूल मधला जरी असला तरी तो नॅचरली किंवा काही कारणामुळे डेड झालेला सापडतो. मग त्याचं जर आपण प्युअर करून इन्व्हेस्टिगेशन करतो तर तेही मग आपल्याला एसीएफ कडनंच करून घ्यावं लागेल की ग्राउंड ऑफिसरने केलं तरी चालेल? हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, इन्व्हेस्टिगेशन म्हटलंय आपण, बरोबर? येस सर. हा, आता इन्व्हेस्टिगेशनचे पार्ट कोणकोणचे आहे? नंबर 1 पार्ट आहे सीझर. हा, हॅलो, हा आवाज येतोय तुमचा? हॅलो, हा येतोय, आवाज येतोय. हा, तर नंबर 1 आहे सीझर, इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट. सेकंड आहे अरेस्ट. तिसरा आहे सर्च आणि चौथा आहे रेकॉर्ड एव्हिडन्स और रिसीव एव्हिडन्स. तर या ठिकाणी टू रेकॉर्ड अँड रिसीव एव्हिडन्स बिफोर दी अॅक्युज हा प्रोव्हिजन एसीएफ ला दिलेला आहे, बरोबर आहे. आता तुमचा प्रश्न असा आहे की जर नॅचरली डेड झालेलं ॲनिमल असेल तर ज्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये झालं असेल तो सर्वात पहिले तिथे जाऊन ऑफेन्स रजिस्टर करतो. कारण एनटीसीएच्या गाईडलाईन्स आहे की आता कुठलाही ॲनिमल असो त्याचा डेथ झाला असेल तर ऍटलिस्ट ऑफेन्स रजिस्टर करायचा आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर मग डिसाइड होईल की तो नॅचरल डेथ होता की ऑफेन्स होता. तर ती प्रोव्हिजन आहे ती आपल्याला फॉलो करावी लागेल. अशा प्रकरणात नंतर तुम्ही पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करणार, एन्क्वायरी करणार, तर रेकॉर्ड एव्हिडन्स आणि रिसीव्ह एव्हिडन्स हा जो पार्ट आहे तो एसीएफ नी करावा लागेल. बाकीची एन्क्वायरी इतर लोक करू शकतात आणि त्यांनी ते करणं कायदेशीररित्या अधिकार दिले असल्यामुळे योग्य ठरते.
क्लिअर? येस सर, थँक्यू. एक्सक्यूज मी सर. हा. सर तुम्ही म्हणाला होतात की जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे वाईल्ड लाईफ ऑफेन्सेस मध्ये ते एसीएफ सरांसोबतच इतर ऑफिसरनी केलं तरी चालेल, परंतु 50चा 8 जो आहे सबसेक्शन, बरोबर तर त्याच्यामध्ये बरोबर म्हटलेलं आहे clear की असिस्टंट कॉन्झर्वेटर नॉट बिलो द रँक ऑफ द असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट यांनी इन्व्हेस्टिगेशन करावं म्हणून. बरोबर परंतु ते बरोबर प्रॅक्टिकली शक्य होत नाही, कारण समजा आता एखादं सँक्च्युरी पकडली, ग्रेट इंडियन हम्म, बस्टर सँक्च्युरी, तर हम्म. एससीएफ यांच्याकडे 5 रेंजेस असतात, ते दुसऱ्या रेंजला असतात, तर त्यांना एखाद्या स्थळावर पोहोचण्यासाठी मिनिमम 6 तास सुद्धा लागू शकतात. बर अशा वेळी इतक्या वेळ आपण ते सर्च ऑपरेशन थोपवू शकत नाही. ह्या गोष्टीला कसं डील करणार? बरोबर. आता तुम्हाला सर्च म्हटलं की सर्च वॉरंट पाहिजे, बरोबर? हो. सर्च वॉरंट देण्याची ऑथॉरिटी कोण आहे? एसीएफ. एसीएफ च्या ऑथॉरिटीने जर सर्च वॉरंट घेतला तर तुम्ही तिथे सर्च करू शकता. हो म्हणजे हा हा क्लिअर झाला एक मुद्दा. हो हो कारण सर्च कुणाला घेता येतं? ज्याला ऑथोराइज केलं सर्च वॉरंटद्वारे, बरोबर आहे. हो हो आणि सर. सर्च घेण्याचे अधिकार कोणाकोणाला दिले? आरएफओ टू फॉरेस्ट गार्ड करू शकतात. करू शकता. मग गार्ड असेल तोही सर्च घेऊ शकतो जर वॉरंटने केलं असेल. बंदिस्त जागा असेल तर वॉरंट लागेल. ओपन स्पेस असेल तर तो एंटर अपॉन एनी लँड म्हटलेला आहे, तिथे जाऊ Yes, yes. शकतो, ते करू शकतो. मग राहिला भाग कोणचा? 50(8) डी. येस. डी चा भाग जो आहे तो एक्सक्लुझिव्हली एसीएफनी जर केलेला असेल तर तो कोर्टात ऍडमिसेबल, बरोबर. मग 6 अच्छा. तासानंतर किंवा 10 तासानंतर एसीएफ येऊ शकतो. हम्म. त्यात तर बरोबर. काही अडचण येणार नाही. इन्स्टंट प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या ऍक्ट मध्ये क्लिअर अंडरस्टँडिंग आहे, ज्यांनी ऍक्ट बनवला तो, म्हणून त्यांना गार्डापासून तर सगळ्यांना हे अधिकार दिलेले आहे. हो हो सीझर पासून, अरेस्ट पासून आणि एंट्री पासून, सर्च पासून सगळेच अधिकार दिले. एखादं व्हेकल जात असेल तर त्याचं बॅग अँड बॅगेज चेक करण्याचे, सर्च करण्याचे अधिकार कोणाला आहे? वनरक्षकला सुद्धा आहे. हो. तर ही प्रोव्हिजन जशी दिलेली आहे तशीच वापरायची आहे. एक मिसकन्सेप्शन असं आहे सगळ्या लोकांचा की इन्व्हेस्टिगेशन पार्ट म्हटलं हे सगळं काही एसीएफनी करायचं, असं अजिबात नाही. तुम्ही जर हो. आता कोर्टाची ऑर्डर नागपूरची बघितली असेल किंवा त्या अनुषंगानं पीसीसी वाईल्ड लाईफने इश्यू केलेलं सर्क्युलर असेल ते जर वाचलं, त्याच्यातही स्पेसिफिक लास्ट पॅरामध्ये दिलेलं आहे, प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 58D शॅल बी कंडक्टेड बाय ओनली एसीएफ, बरोबर. हो हो हा, बाकीच्या म्हटलं नाहीये तुम्हाला. सीझर आहे, अरेस्ट आहे, याची ज्याला जे अधिकार आहे ते करू शकतो. आणि कोर्टातही असा कधीच प्रश्न येणार नाही की तुम्ही का सीज केलं, तुम्ही का सर्च केलं. क्लिअर? येस सर. सर ह्याच्यामध्ये एक आणखी शंका होती की फक्त जे म्हणजे पंचनाम्यापासून जी गोष्ट सुरू होते ती एसीएफ साहेबांच्या अंतर्गत कॅरी केली पाहिजे. पंचनाम्यापर्यंत जे काही ऑपरेशन आहेत ते सगळे आपण करू शकतो, बरोबर? बिलकुल करू शकतो. हो पंचनामा म्हणजे काय? ज्या ठिकाणी जे आता तुम्हाला सर्च करायचं आहे म्हणजे पंचनामा करणार तुम्ही. हो सर, पंचनामा सर्च करतो. वॉरंट नुसार तुम्ही सर्च करणार, पंचनामा करणार. तुम्ही अरेस्ट करणार ऑफेंडरला, पंचनामा करणार, अरेस्ट पंचनामा हो हो करणार. तुम्ही सीज केलं मटेरियल, पंचनामा करणार, हो बरोबर. हा बरोबर. पंचनामा हा कोण करेल? एसीएफ नसेल तर जो जागेवर अधिकारी आहे तो, आणि ज्याला अधिकार दिलेला आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये तो. हो 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 त्याच्यात काहीच असं कन्फ्युजनचा भागच नाही. नाही, पण सर टू रिसीव्ह अँड रेकॉर्ड द एव्हिडन्सेस, हे आता एव्हिडन्सेस आपण रेकॉर्ड करतोय, मग ते एसीएफ साहेबांच्या प्रेझेन्स मध्येच करावं असं काही त्यांचं म्हणणं आहे का? का फक्त त्यांच्या गायडन्स खाली केलं तरी चालेल? म्हणजे ते तिकडे असतील आणि ते फोनवर गायडन्स घेऊन आपण करू शकतो. बघा, दोन भाग आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. कोर्टामध्ये एखादा पेपर जातो, हो सीजर मेमो असतो, ठीक आहे. हो हो सीजर मेमो मध्ये समक्ष एसीएफ म्हणून सही असते, हो हो बरोबर आहे. बरोबर. आता सीझर करणे म्हणजे काय?
टू रिसिव्ह एव्हिडन्स, बरोबर आहे, किंवा बरोबर. रेकॉर्ड एव्हिडन्स. त्या ठिकाणी असतं एव्हिडन्स जो आहे मिळालेला तो आपण रेकॉर्ड केलेला आहे सीझर मेमोमध्ये, बरोबर. हो बरोबर. आणि सीझर मेमोवर समक्ष ज्यावेळेस एसीएफ लिहितो त्या ती एसीएफ तिथे प्रेझेंट असतो. हो हो हो. मग एक्सक्लुझिव्ह पॉवर जर एसीएफ ला दिलेले आहे टू रिसिव्ह अँड रेकॉर्ड एव्हिडन्स, तर तो सीझर कोणी करायला पाहिजे? एसीबी यांनीच करायला पाहिजे. एक्झॅक्टली. जर असेल अवेलेबल जागेवर तर त्यांनी केलंच पाहिजे. पण एसीएफ जर नसेल तर गार्ड असेल, कारण तिथे आरोपी नसतो फॉरेस्टरी नसतो, सीझर वगैरे सगळं गार्डालाच करावं लागतं. हो. पण आता एन्क्वायरी मध्ये, इन्व्हेस्टिगेशन मध्ये ज्यावेळेस पार्ट येतो, कुछ ताब्यात आहे, अरेस्ट केलेला आहे, अशा वेळेस मात्र जर कुठल्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट करायचा असेल, कुठला एव्हिडन्स रिसिव्ह करायचा असेल, आरोपीच्या सांगण्यानुसार करायचा असेल किंवा को ऍक्युजच्या सांगण्यानुसार करायचा असेल, त्यावेळेस एसीएफने तिथे जाऊन तो रिसिव्ह करणं, रेकॉर्ड करणं महत्वाचं आहे आणि ते ऍडमिसिबल आहे कोर्टात. तर त्याचा अर्थ एसीएफचे कुठल्या कुठल्या ड्युटीज आहे या स्पेसिफिकली मेन्शन केले आहेत, त्याच्याप्रमाणे करायला पाहिजे. हो हो हो. फक्त समक्ष म्हणून चालणार नाही तिथे. समक्ष म्हणजे इन माय प्रेझेन्स आणि रिसिव्ह अँड रेकॉर्ड बाय हिमसेल्फ, म्हणजे पर्सनली ही हॅज डन ऍक्टिव्हिटी. येस येस. असं क्लिअर. जगताप साहेब, सर. ऍडमिसिबल थोडस त्यांना डिफाईन करू, म्हणजे हा. एक्सप्लेन करून सांगा, म्हणजे लक्षात येईल. बर. ऍडमिसिबल बघा, ऍडमिसिबिलिटी याचा अर्थ तुम्ही जो काही एव्हिडन्स रेकॉर्ड केलेला आहे, हो. जो काही असेल तो कोर्टामध्ये तुम्ही पीस ऑफ पेपर जो असेल एव्हिडन्सचा तो सबमिट करता, बरोबर. हो. त्यावेळेस तो पीस ऑफ पेपर तुम्हाला दिलेल्या प्रोव्हिजन्स प्रमाणे आहे असं कोर्ट गृहीत धरतं. त्याच्यासाठी वेगळ्याने काही चौकशी करणे आवश्यक नसते. ही चौकशी केव्हा? ज्यावेळेस तुम्ही एव्हिडन्स बिफोर चार्जला एखादा कंप्लेंट हजर राहतो, त्यावेळेस ते डॉक्युमेंट्स एक्झिबिट होतात, है ना, चार्जेस फ्रेम होतात, तर त्यावेळेस ते एक्झिबिट पण होतात डॉक्युमेंट्स. तर हा जो स्पेसिफिक प्रोव्हिजन्स केलेला भाग जो आहे हा 58D मधला 59 प्रमाणे ऍडमिसिबल आहे कोर्टामध्ये, असं मेन्शन केलेलं आहे. ऍडमिसिबिलिटी याचा अर्थ तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते आता कोर्टाने गृहीत धरावं आणि पनिशमेंट द्यावी असं अजिबात नाही. त्याची ऍडमिसिबिलिटी आहे, तो ग्राह्य धरते कोर्ट. कारण बरेचसे डॉक्युमेंट कोर्ट ग्राह्य धरत नसतं, एक्झिबिट करून घेत नसतं. तुम्ही प्रोड्यूस केलेले डॉक्युमेंट्स, एव्हिडन्स ते ग्राह्य धरले जातं, तर ऑटोमॅटिकली ग्राह्य आहे, कारण ह्या प्रोव्हिजन्स फॉलो केलेले अधिकार आहे म्हणून ते ग्राह्य घेत. त्यातलं जे कंटेंट्स आहे ते चीप होईल, तुमची क्रॉस होईल, त्याच्यानंतर त्याची सत्यता तपासली जाते. आणि ती तपासली गेल्यानंतर ते जर खरं असेल तर मात्र त्याच्या भरोश्यावर कन्व्हिक्शन होऊ शकतं. निव्वळ तुम्ही डॉक्युमेंट प्रोड्यूस केलं, ऍडमिसिबिलिटी आहे त्याला, पण कोर्टाला ते व्हेरीफायच करावं लागतं. अनडाउटेबल असलं पाहिजे प्रत्येक एव्हिडन्स, म्हणून ते तिथे कोर्टामध्ये व्हेरीफाय होतं चीप आणि क्रॉसच्या दृष्टीने. ऍडमिसिबिलिटी म्हणजे डॉक्युमेंट सबमिट केलं आणि आता त्याच्यात जे काही मी लिहिलं त्याच्याप्रमाणे कोर्टाने शिक्षा द्यावी असं अजिबात नाही. सिद्ध करावं लागतं. टू प्रूव्ह, अनलेस अँड अंटिल इट इज प्रूव्ड, कोर्ट कॅनॉट कन्व्हिक्ट एनी पर्सन. क्लिअर? क्लिअर सर. सर. हा सर, काय झालंय, आम्ही केसेस केली होती, प्रोड्यूस केली ती सर्व, आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली होती, सर्व झालं होतं. आणि आता आमचं चार्जशीट बाकी आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्याकडून आवाज कटतोय तुमचा थोडस, जवळ घ्या. चार्जशीट द्यायचं बाकी आहे त्याच्यामध्ये. हा, तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडून जो कापलेला चाकू होता, चाकू काय घेतलाय? चाकू जो होता ज्याने ती होती, हा, बघची
हा. ते दिला, पण तो चुकलेला होता सर. तुमचा आवाज क्लिअर येत नाही, कटतोय मधात. स्किन रिमूव्ह करण्यासाठी, ब्लॅक बॉक्सची हा. स्किन रिमूव्ह करण्यासाठी knife घेतला होता. तो बर. knife आम्ही यूज केला, पण तो knife वर होता. काय होतं त्याला? त्याचा क्लीन करून ठेवलं होतं सर. त्यावर त्याच्या बोटा सापडलं मला. हा. सर तुमचा आवाजच कटतोय, क्लिअर. हॅलो सर. हा. त्याने क्लीन करून ठेवलं होतं नाही आणि नाही, तुमचा आवाज क्लिअर येतच नाही आम्हाला, कटतोय मधात, वर्ड्स कटतायत. हॅलो. हा. हॅलो. अजिबात ते कटतायत, शब्दच कटतायत. ओके. थोडस बघा त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. सर मेसेज केलं तर समजू शकेल, मेसेज केला तर. हा, मेसेज केला तर तुम्ही चॅटवर टाका, मी बघतो. किंवा कोणाला ऐकू येत असेल व्यवस्थित, त्याने ऐकून घ्या आणि मला सांगा. जगताप साहेब, असं समजतंय की त्यांचं म्हणणं आहे की ब्लॅकबकचं स्किन काढायसाठी जो नाईफ त्यांनी यूज केला होता हा. तो त्यांना मिळाला, हा. परंतु तोपर्यंत त्यांनी क्लीन केला अच्छा. होता. अच्छा, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल असं काहीतरी विचारत आहेत. अच्छा 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 अच्छा. हा. तर त्यांनी जो नाईफ क्लीन केला होता, म्हणजे नेमकं कशाने, पाण्याने वगैरे धुवून टाकला असेल, बरोबर? हो सर, पाण्याने धुतला होता सर त्यांनी. पण हा. त्याच्याकडून आपण जी स्किन जप्त केली ती आपण CCMB ला पाठवली होती सर, हैदराबादला. बरं. तर हैदराबाद कडून तिकडून रिपोर्ट आलेला आहे हा. की ही ब्लॅकबकची स्किन आहे. बर. पण ती त्याच चाकूनी त्या व्यक्तीने कापली, हे नाही होत आहे सर सिद्ध. अच्छा. म्हणजे वेपन यूज इन कमिटिंग एन ऑफेन्स हे सिद्ध होत नाहीये, बरोबर? येस सर, येस सर. आणि ते वेपन त्या माणसाचं आहे, त्या व्यक्तीचं आहे, येस सर, बरोबर? येस सर, त्या व्यक्तीचं आहे. त्या हो सर. व्यक्तीचं आहे. हे वेपन त्यांनी वापरलं असं स्टेटमेंट दिलं असेल. हा, स्टेटमेंट दिलेलं आहे सर. बरं बरं, एवढ्या स्टेटमेंटच्या व्यतिरिक्त इतर काही पुरावे आहेत? समक्ष ACF साहेबांच्या आणि आपले जे मुंबईवरून आलेली टीम होती सर, हा. इन्स्पेक्टर हा. इन्स्पेक्टर जनरल जे इन्स्पेक्टर जे येतात ना सर आपल्या ह्याच्या मुंबईला आहेत सर, ते वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे. बर. तर त्यांच्या समक्ष ही घटना घडलेली आहे सर. म्हणजे त्यांना आपण त्या स्किनद्वारे आपण वेशांतर करून आपण त्यांना पकडलं होतं 4 लोकांना. बर. त्यांच्याकडून अँटलर जप्त केले, 2 स्किन जप्त केल्या आणि एक मांडूळ जप्त केला होता. ते नंतर आपण रिलीज केला. आणि त्याच्यामध्ये आता आपण फक्त चार्जशीट द्यायची राहिलेली आहे सर आपल्याला. तर त्याच्यामध्ये हे सिद्ध होत नाही की या चाकूनी त्याने ती स्किन कापली होती. त्याचं स्टेटमेंट आहे, सर्व आहे. फक्त हीच भीती आहे किंवा आपण फेल होऊ शकतो तिथं. नाही, फेल होऊ शको ही भीतीच नाही आहे, हे तर कन्फर्म आहे हा की सर. एखादी वस्तू जर तुम्ही एखाद्या अॅक्युज कडून रिकव्हर केली आणि सर. तिचा वापर जर तो अफेन्स मध्ये झालेला नसेल, सिद्ध करू शकत नसेल विथ सायंटिफिक प्रूफ, तर आपण त्याच्यात प्रश्नच नाही आहे. तो फक्त त्या स्टेटमेंटच्या भरोश्यावर काही कन्व्हिक्शन होणार नाही. आणि सर आपण स्किन ही आहे तर ACF यांच्या समक्ष ते सुद्धा होते त्या ट्रॅप मध्ये. त्यांनी सुद्धा सोबत होतं आणि समक्ष त्यांनी आपण सर्व कागदपत्र तयार केले. तर अशी चार्जशीट आपण कोर्टात प्रोड्यूस केलं तर आपली केस फेल्युअर जाईल का सर? बघा, समक्ष म्हणजे काय? इन माय प्रेझेन्स. ओके. येस येस सर. तर तो ऍडमिसिबल आहे आणि ACF च्या चीफ आणि क्रॉस नंतर ते प्रूव्ह होईल. ठीक आहे. पण समक्ष याला काही अर्थ नाहीये. समक्ष याला अर्थ याच्यासाठी नाही की प्रॅक्टिकली सांगतो, एक प्रोड्यूस केलं, कंप्लेंट दाखल केली, त्याच्यानंतर चीफ आणि क्रॉस झाली. दुर्दैवानं तिथे मीच होतो रेंज ऑफिसर आणि कोर्टामध्ये कंप्लेंट मात्र राऊंड ऑफिसरनी दाखल केली होती. आणि समक्ष म्हणून तर कोर्टाने मला एकच विचारलं की हु इज सिनियर ऑफिसर, राऊंड ऑफिसर और रेंज ऑफिसर.
म्हटलं रेंज ऑफिसर. मग सिनियर ऑफिसर ज्युनियर ऑफिसरनी का केली? आता याला काय उत्तर आहे? काहीच उत्तर नव्हतं. म्हणजे कोर्टाचं समाधान होईल असं कुठलं उत्तर नाही. जनतेने ती कार्यवाही करावी असं अपेक्षित असते. कोर्ट पण आयपीसी मध्ये सुद्धा पोलिसांना असंच विचारतात ते की जर इतर हजर होते तर तुम्ही का नाही केलं. तर ज्याला जी प्रोव्हिजन आहे त्यांनी ती करायला पाहिजे. आणि सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स इतर बघावं लागेल. समक्ष याला काही अर्थ नाही. समक्ष म्हणजे हो माझ्या समक्ष सीज केलं एवढी चिप ते देतील, क्रॉसमध्ये ते प्रूव्ह होईल. जप्त केलं हा भाग प्रूव्ह झाला, पण हे जप्त केलेलं साहित्य या ऍक्यूशी रिलेटेड आहे, को रिलेट होतं, प्रूव्ह होतं, हे सिद्ध करणं महत्वाचं आहे कन्व्हिक्शनसाठी. इन्व्हॉल्वमेंट प्रूव्ह करावं लागेल. सर ती जी स्किन आहे आणि त्याचे जे अँटलर आहेत तर ते आहेत सर. ICMB कडून रिपोर्ट घेतलेला आहे की हे स्किन आहे तर ती बरोबर आहे. ती स्किन आहे, वाईल्ड अॅनिमल्सची आहे, शेड्यूल अॅनिमलची आहे, हे सिद्ध झालं. CCMB पण दिलं प्रूफ की हो ही जे मेन्शन केलं सीझर मेमो मध्ये या वाईल्ड अॅनिमल तिच्या पोझेशन मध्ये त्यावेळेस ही स्किन होती एवढं प्रूव्ह केलं. हे प्रूव्ह झालं. आता ती स्किन पजेस करण्यासाठी त्याच्याजवळ काही होतं का, हा एक प्रश्न आहे. तिथे त्याच्याजवळ परमिट आहे का, लायसन्स आहे का, ऑथोराइज आहे का? नाही सर, नाही. हे काहीच नाही. ओनरशिप आहे का, अजिबात नाही. म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ अॅक्युजर आहे. तो जर हे सिद्ध करू शकत नसेल की ही लिगल प्रॉपर्टी आहे, तेव्हा मात्र तुमच्या सगळ्याच्या सगळे सेक्शन्स ट्रेडिंगचे इथे लागू होतात, प्रोहिबिशन्सचे सगळे इथे लागू होतात. मग पजेशनच्या बाबतीत मात्र त्याच्यावर कोर्ट कॉग्नायझन्स घेऊन कन्व्हिक्शन देऊ शकतो. पण त्यांनी ही स्किन डिस्किन केली किंवा वाईल्ड अॅनिमल्स मधून यूज करून हा वेपन्स वापर काढली, हे मात्र तुम्हाला सिद्ध करता येणार नाही, कारण तुमच्याजवळ तसा सायंटिफिक प्रूफ नाही. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, कोणीही चार्जशीट हा शब्द वापरू नका. आपण कंप्लेंट दाखल करतो, चार्जशीट कधीच करत नाही. सर ते दोषारोपणाचा कोर्टाला सादर करायचं आहे तर काय मत आहे का? पॅडन पुन्हा कट आहे. आपण जे पत्र दाखल करणार आहे तर त्याला काही मर्यादा सर तिथपर्यंत? म्हणजे ज्युरिडिक्शनची गोष्ट करताय तुम्ही? नाही, आपण जे दोष कोर्टाला सादर करणार आहे, आरोप माझी होती त्या एक बरं आणि त्याची फेल झाल्यानंतर आपण दोषारोप दाखल केले. हा तेच ना, लिमिटेशनची गोष्ट करताय ना तुम्ही कंप्लेंट फाईलच्या. हा, तर लिमिटेशनचा असा भाग आहे की जर आरोपी तुमच्या ताब्यात असतील सर, हा नंबर 1, आणि ताब्यात असतील किंवा ते नॉन बेल न झाल्यामुळे जेलमध्ये असतील. आपल्या ताब्यात जास्तीत जास्त 15 दिवस असू शकतात, त्याच्यावर ठेवत नाही, कोर्ट देत नाही परमिशन. दुसरं, त्यांची जर बेल झाली नाही आणि ते जेलमध्ये आहे, तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला त्या आरोपीला अटक केल्यापासून, ज्या दिवशी अटक केली असेल त्या दिनांकापासून तर 60 दिवस ज्या दिनांकाला पूर्ण होतात, 60 दिवस, कॅलेंडर नाही, मंथ नाही, ज्या दिवशी 60 दिवस पूर्ण होतात त्या 60व्या दिवशीपर्यंत तुम्हाला ती तक्रार न्यायालयात दाखल करावी लागेल, जर तो जेलमध्ये असेल आणि बेल झालेली नसेल, MCR मध्ये असेल. हा एक लिमिटेशन. तर आपण त्याच्यामध्ये बघितलं एक आठवडाभर त्यांना 1 महिना इंटरव्ह्यू होता सर. आपण सेट दिला होता त्यांना. शेवटी नंतर हायकोर्टात बेल झाली. बेल झाली आहे सर.
बेल झाली नाही, मी कंडिशन तीच सांगतो. 60 दिवसापर्यंत जर बेल झालेली नसेल आणि तो MCR मध्ये असेल, जेलमध्ये असेल, तर तुम्हाला अरेस्ट केल्यापासून 60व्या दिवशी कंप्लेंट कोर्टात दाखल करावी लागेल. ठीक आहे. जर तुम्ही दाखल केली नाही तर 61व्या दिवशी टेक्निकल ग्राउंडवर त्याला बेल मिळून जाते. ठीक आहे. आणि काही सेन्सिटिव्ह मॅजिस्ट्रेट जर असले तर ते डिपार्टमेंटला कळवतात की फक्त टेक्निकल रिझन वरून याची बेल झालेली आहे, त्याच्यामुळे हा जो कोणी IO असेल त्याच्यावर कारवाई करा. काही कोर्ट कॉग्नायझन्स घेतात, असं सेन्सिटिव्ह असतं. नंबर 1 म्हणजे तुम्हाला बेल नसेल झाली तर 60व्या दिवशी दाखल करावं लागेल. आता बेल झालेली आहे, आता तो मोकळा झालेला आहे. अशा कंडिशन मध्ये लिमिटेशन ऍक्ट आहे, CRPC 468 सेक्शन आहे, त्याच्यानुसार लिमिटेशन दिलेलं आहे. जर फक्त दंडाची प्रोव्हिजन असेल एखाद्या ऑफेन्स मध्ये तर 6 महिन्याच्या आत तुम्हाला कंप्लेंट दाखल करायची आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी 1 वर्षापर्यंत पनिशमेंट असेल तर 1 वर्षापर्यंत तुम्हाला ती कंप्लेंट दाखल करायची आहे. आणि ज्या गुन्ह्यामध्ये 3 वर्षापर्यंत असेल त्या गुन्ह्यामध्ये 3 वर्षापर्यंत करायची. तर हे लिमिटेशन कंप्लेंट दाखल करण्यासाठी जर बेल झालेली असेल आरोपीची तर आहे. व्हेरी मच सर. यशपाल, आता तुम्ही जे केस सांगितलेली काळवीची, त्याच्यामध्ये जरी तो नाईफ क्लीन केलेला असला तरी DNA ट्रेसेस त्याच्यावरती राहू शकतात. अशा केसमध्ये इट वुड हॅव बीन बेनिफिशियल तुम्ही तो नाईफ सुद्धा CCMB कडे पाठवला असता तर ते ट्रेस आउट करू शकतात. प्लस दुसरं, तुम्हाला माहीत होतं की त्यांनी स्किन केला आहे तर त्याचे नेल क्लिपिंग्स, म्हणजे त्यांचे नख जे आहे त्या आरोपीचे, त्याचे क्लिपिंग्स जर पाठवलं तर मग हे जास्त कोरोबेरेटिव्ह एव्हिडन्स झाला असता. म्हणजे स्किन ब्लॅकबकचं आहे, नाईफवरती सुद्धा DNA मॅच होतो आणि याच्या नेल क्लिपिंग्समध्ये सुद्धा DNA मॅच होतो. एवढं जर कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स आपण करू शकलो एस्टॅब्लिश, तर मग तो सरळ सरळ सिद्ध होतो. इतर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. नमस्कार सर. हा सर, मला हे विचारायचं आहे, या केसमध्ये अटेम्प्ट ऑफ हंटिंगचं नाही आपण करू शकत का? ते तर सेक्शन 9 मध्ये तुम्ही लावलेलंच आहे ना. नाही, म्हणजे आता या केसमध्ये जर नाईफ जरी क्लीन केलेला आहे आणि नाईफ त्याच्या जवळ मिळालाय तर तसं आपण नाही करू शकत का की यांनी अटेम्प्ट केलाय बाबा असं? नाही, कसं आहे, अटेम्प्ट हा शब्द जर आपण बघितला तर प्रयत्न झाला. ठीक आहे. तो कशाचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी? शिकारीचा, बरोबर? शिकार करण्याचा प्रयत्न केला असं म्हणणं आहे तुमचं? हा, म्हणजे आता त्यांनी मारतोय, तो किलिंगच करतोय त्याचं. क्लीन याच्यासाठी केला की त्यांनी तरी शिकार केली आणि ती शिकार लपवण्यासाठी त्यांनी एव्हिडन्स तो क्लीन केला, बरोबर? आपल्याला कोर्टामध्ये असं झालं असेल किंवा केलं असेल असं म्हणता येत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट सिद्ध करावी लागते. उदाहरण सांगतो मी, एक सिंपल उदाहरण आहे. एक मर्डर केस आहे. त्या मर्डर केस मध्ये एका हजबंडने त्याच्या वाईफचा मर्डर केला आणि ज्या नाईफने त्यांनी तो मर्डर केला तो नाईफ त्याने तो फेकून दिला होता वॉटर बॉडीमध्ये. तो रिकव्हर झाला. तो रिकव्हर झाल्यानंतर तो DNA टेस्टिंगला गेला, पण DNAचा रिपोर्ट अनफेवरेबल आला. अनफेवरेबल इन द सेन्स की ज्या डिसीजचा मर्डर यांनी केला त्याचे ब्लड स्टेन्स किंवा ब्लड ग्रुप आणि या नाईफवर असणारा ब्लड ग्रुप किंवा ब्लड स्टेन्स हे मॅच नाही झाले. म्हणून फक्त एवढ्या एव्हिडन्सवर कोर्टाने त्याला कन्व्हिक्शन द्यावं असं झालं नाही. बाकी सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस बघितल्या गेले आणि एक विटनेस बघितला गेला ज्यांनी फक्त याला घरात जाताना बघितलं होतं आणि घरात येताना बघितलं होतं.
आणि मिनवाईल तिथे काहीतरी झटापट झाल्याचं त्याला आवाज वगैरे ऐकू आले, किंकाळी ऐकू आली. एवढा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स वरून त्याला कन्व्हिक्शन इतर सगळे एव्हिडन्स कलेक्ट झाल्यानंतर झालं. फक्त तो चाकू जो मारला होता, ज्यांनी मारलं होतं तो चाकू हाच आहे हे सिद्ध नाही झालं. म्हणून आपल्याला आपण जे म्हणणं आहे आपलं की शिकार केली याचा अर्थ शिकार करण्यासाठी जे जे आवश्यक असेल साहित्य ते जर जप्त झालं असेल तर ते इथे याच्यासाठी वापर झाला याचा हे सिद्ध करावं लागेल. किंवा इतर जे असतील, आता सरांनी सांगितलं नेल क्लिपिंग, तर त्याच्या शिकार झाल्यानंतर त्याचं जे ब्लड असतं ते जर त्याच्या हाताने स्वतः त्यांनी केलं असेल, डिस्किन केलं असेल किंवा त्यातले पार्ट काढले असेल तर त्याच्या नखाच्या आतमध्ये हे जे ब्लड स्टेन असतात किंवा सॅम्पल्स असतात ते कितीही साफ केलं तरी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत असू शकतात. म्हणून असा जर कुठला ऑफेंडर असेल आणि संशय असेल आपल्याला तर मेडिकल ऑफिसरकडे जाऊन त्यांचे जे नेल्स असतात ते क्लिप काढून ते पण CCMB ला याच्या सोबत पाठवायचे असतात, जे काही आपण सीज केलेले असतील सॅम्पल्स. आणि ते जर कोरिलेट झाले तर मात्र मग या व्यक्तीने त्या ठिकाणी प्रवेश केला, हे कृत्य केलं हे आपण सिद्ध करू शकतो DNA टेस्टवर. सिद्ध करणं महत्वाचं आहे. जे काही म्हणू आपण ते सिद्ध करावं लागेल. असं नुसतंच पेपरवर लिहिलेलं आहे आणि स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणून त्याला कन्व्हिक्शन होईल अशा भ्रमात राहू नका. आपली सवय जी आहे की स्टेटमेंट दिलेलं आहे, हो साहेब मी गेलो होतो, मी केलं होतं, मी मारलं होतं, त्याला काहीही कोर्टात नाही. तिथे प्रूव्ह करावं, एक तर डिस्प्रूव्ह होतं किंवा नॉट प्रूव्ह होतं, 3च भाग आहे. प्रूव्ह म्हणजे बिलकुल सत्य, आता याच्यात एम्बिग्युटी नाही. डिस्प्रूव्ह म्हणजे तुम्ही प्रोड्यूस केलेलं आहे पण ते सिद्धच नाही होत, सिद्ध डाऊट आहे, डिस्प्रूव्ह झालं. आणि नॉट प्रूव्ह म्हणजे तर बिलकुल सिद्धच नाही आहे, तुम्ही म्हणता ते चुकीचं आहे किंवा त्याला कुठला पुरावा नाही, इट इज नॉट प्रूव्ह, बियॉन्ड डाऊट प्रूव्ह नाही झालं. असे 3 भाग असतात कोर्टामध्ये. क्लिअर? हॅलो. हा हा सर, नमस्कार सर. नमस्कार. हा सर, आपण जे म्हटलं की ते नेल मध्ये एव्हिडन्स म्हणजे ते जिचा कातडी जी आहे ती 6 महिन्यापर्यंत राहू शकते, म्हणजे डीएनए टेस्ट साठी आपण पाठवलं ते. तसं मी काय म्हणतो की डीएनए टेस्टच्या लॅब म्हणजे कुठं कुठं आहेत की आपण ऑफिशियल की आपण DNA ची एक हैदराबादला आहे, yes, sir. CCMB सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. दुसरी देहरादूनला पण आहे. येस सर. अशा 2 ठिकाणी आहे. एक गुजरातला आहे पण तिचं ऑथेंटिकेशन थोडस डाऊटफुल आहे, त्याच्यामुळे मी सांगत नाही. येस सर. आपल्या जवळच्या जे आहे एक तर देहरादून आहे आणि CCMB हैदराबाद ह्या आहेत. आणि आता DNA टेस्टिंग साठी रिसेंटली नागपूरला सुद्धा एक लॅब तयार होण्यात आहे, ती कदाचित 1-2 वर्षात तिथे पण आपली लॅब तयार होऊन जाईल. चालेल सर. त्याचे ऍड्रेस हे मिळतील ना, म्हणजे गुगल ऍड्रेस तुम्ही नेट सर्च केलं तर तुम्हाला पूर्ण ऍड्रेस मिळेल. चालेल. थँक्यू सर. सर ते वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो जे आहे बरं. त्याच्यामध्ये ते जे गाईडलाईन्स त्यांनी दिले त्याच्यामध्ये त्यांनी त्या इन्स्टिट्यूट दिलेले आहेत सर. बरोबर. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मध्ये. बरोबर. त्या सगळ्या म्हणजे कुठले सॅम्पल्स कुठे पाठवायचे आहे त्याचे ऍड्रेस पण दिलेले आणि नाव पण दिलेले आहे, तर त्याच्यात आपण पाठवू शकतो. बरेच आहे, म्हणजे लोकल जर असेल तुम्हाला फक्त ब्लड सॅम्पल्स, पॉयझनिंग, वॉटर पॉयझनिंग, तर हे सगळे तुमच्या लोकल जी लॅबोरेटरी असते डिस्ट्रिक्ट लेवलची फोरेन्सिक तिथे पण दाखवता येतं. आणि आयडेंटिफिकेशन बर्ड्स असेल, बर्ड पार्ट्स असेल तर मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या डेहराडून किंवा तुमचा बर्ड्स असेल तर तुमचं मुंबई अशा ठिकाणी पण तुम्हाला ते स्पेसिमन पाठवता येतात. आणि DNA शी रिलेटेड असेल तर सध्या ह्या 2 ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या योग्य राहतील. थँक्यू जगताप साहेब. सर आणि सर्व ऑफिसर्स तुमचे आभार. सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही अटेंड केलं. आणि या वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटच्या किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या संबंधाने मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की एव्हरी हंटिंग
इन्सिडन्स तो एक स्पेशल केस म्हणून हँडल झाला पाहिजे, म्हणजे त्याला अटमोस्ट सिरियसनेस द्यावं. बाकी सगळे कामं मागे राहू शकतात, परंतु शिकारीचं कारण काय की प्रत्येक गावामध्ये काही ठराविक लोकच शिकार करू शकतात. म्हणजे समजा एका गावामध्ये 1000 लोक असतील तर फक्त 5 लोक शिकार करण्याच्या क्षमतेचे असतात. आणि जर एखादा इन्सिडन्स एखाद्या गावामध्ये झाला आणि इफ यू आर एबल टू बुक अन ऑफेन्स, इन्व्हेस्टिगेट आणि कन्व्हिक्शन करू शकले तर त्या गावातले सगळे पुढचे ऑफेन्सेस बंद होतात, एवढं निश्चित आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला तो मग मोराची शिकार असू द्या किंवा घोरपड असू द्या किंवा आजकाल साप, मांडूळ वगैरे लोक एक पकडतात, छोट्या छोट्या गोष्टी. कारण जे मोठे आरोप असतात ना की वाघ मारतात किंवा बिबट मारतात, तर जे लोक साप किंवा हे मुंगूस वगैरे पकडतात हेच लोक ते करू शकतात. म्हणजे त्याची डेअरिंग पाहिजे, कुठली शिकार करायला फार मोठी डेअरिंग लागतं. त्यामुळे तुम्ही छोटा जरी कोणी पारधी दिसला की बाबा तो नुसते ससे पकडतोय, मुंगूस पकडतोय, तरी त्याला सोडू नका, कारण तोच शेवटी मोठे पण प्राणी मारण्यामध्ये इन्व्हॉल्ड असतो. तो एव्हरी सिंगल सर केस. आपलं वाक्य मी खूप म्हणायला लागलं. हा यशपाल, काय बोलले तुम्ही? सर मला म्हणायला लागलं आपलं वाक्य इतकं आवडलं सर, खूप छान वाटलं सर. करून पडलं होतं सर 5 रुपयाच्या नोट, जुनी 5 रुपये. तुमचा आवाज कटतोय. आवाज कटतोय. सर 5 रुपयाची एक नोट सर जुनी, त्या 5 रुपयाच्या वरती सर. आणि तुमच्याकडे काय असं विचारत आणि मला आवाज नाही क्लिअर तुमचा. एनिवे सगळ्यांना परत संध्याकाळचं आपलं सेशन आहे. आज सुट्टी जरी असेल हॅलो. तरी जेवढे विषय आपल्याला घ्यायचे आहे त्या हिशोबाने आपल्याला एव्हरी हॉलिडे सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. इनफॅक्ट काल माझं मंत्रालयात बोलणं होतं तर ते म्हटले फार कमी पिरियड घेतले तुम्ही, लोकांची तयारी कशी होईल. तर मला प्रत्येक तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की फीडबॅक द्याल तुम्ही कुठल्या विषयाचं. जर तुम्हाला असं वाटतं की आमच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या नाही आहे, उद्या परवा थोडंफार माहिती पडेल, पण जोपर्यंत एक्झामचं डेट्स डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आपल्याकडे पिरियड आहे. त्यामुळे आपण क्लासेस घेत राहू ओनली इफ यू पीपल डिमांड इट. कारण काय आता मी जे पाहतोय की आउट ऑफ 279 पीपल एक्सपेक्टेड टू अपियर 50-60 लोक पिरियड अटेंड करत आहेत. म्हणजे तशी आवश्यकता फार नाही आहे असं दिसून येते. पण जेवढे काही लिमिटेड लोक असतील त्यांच्यासाठी आम्ही क्लास घ्यायला तयार आहे. ठीक आहे. तर मग तुमचा फीडबॅक, आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण फीडबॅक फॉर्म ठेवलेला नाही आहे, परंतु तुम्ही जे हा मेसेज बॉक्स आहे त्याच्यामध्ये यू कॅन ऑलवेज गिव्ह युअर फीडबॅक. सो थँक्यू जगताप साहेब. थँक्यू सर. थँक्यू फॉर ऑल द ऑफिसर्स. हॅलो.